ह्या शहराची जी जबाबदारी महापौर म्हणून आज बऱ्याच कालखंडाच्या अंतर मी गेली 20 वर्ष नगरसेविका म्हणून काम करते, त्याच्यामुळे महानगरपालिकेतला मला अनुभव आहे। महानगरपालिकेमध्ये शेवटी अनुभव म्हणजे काय, तर या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणच्या त्याचं राहणं ते जे जगणं आहे ते सस्टेनेबल झालं पाहिजे, यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टींचा अनुभव असणं माझ्या कामी येतं आहे। म्हणून कुठेतरी ही सिनियरिटी महापौर म्हणून सुद्धा कामी येते आहे। आणि आजही मी म्हणजे सकाळी आज 7:30-8 वाजता आपल्या इथे शहरात 3 नद्या आहे, नाग नदी, पोहरा नदी, पिवळी नदी, आणि सकाळी उठून हा सगळा दौरा सुरू केला आहे। तो 4 वाजेपर्यंत पुरला। त्याच्यात अनेक गोष्टी म्हणजे जे सगळे इनोव्हेशन्स तुमचे आहे हे चांगलं जगण्यासाठी काय आपण करू शकतो त्याच्यासाठी अनेक गोष्टी, म्हणजे आता हा आजचा एक उदाहरणाचा भाग झाला, पण अनेक गोष्टी आहे। म्हणजे सोलरमधून आपल्याला आपलं सोलर सिटी कसं करता येईल, आपण त्यासाठी काय करू शकतो, आपले ग्रीन सिटी कशी होऊ शकेल, आपण त्यासाठी काय करू शकतो, आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात काय काम करू शकतो की त्याच्यामुळे आपली जमिनीची जी उष्णता आहे ती कमी होऊ शकेल। अशा एक ना अनेक 100 गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपलं सर्वांचं जगणं चांगलं होणार आहे, सोपी होणार आहे आणि आपलं शहरही सुंदर राहणार आहे, चांगलं राहणार आहे। प्रश्न अनेक आहे। मी इथे आज उभी राहिली म्हणून कुठल्या जादूच्या कांडीचा विषय निश्चित नाही। मला माहिती आहे गेली अनेक वर्ष अनेक लोक या पदावर किंबहुना महानगरपालिका किंबहुना शहर चांगलं व्हावं यासाठी आपापल्या ताकदीने खूप मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केलं आहे। आणि तरीसुद्धा प्रश्न संपले असं नाही, कारण प्रश्न नवे तयार होणार आहे। आणि म्हणून हे सगळं करत असताना कुठली एखादी संस्था, कुठली एखादी व्यक्ती, सगळे नगरसेवक असं होणार नाही, तर खऱ्या अर्थाने या शहरातील जी जनता आहे ती जेव्हा सोबत येईल तेव्हा हे होणार आहे। आणि या शहरातील जनतेला जर समजवायचं, सांगायचं असेल तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने तुमची मदत लागणार आहे। हा प्रोपगंडा तुमच्या माध्यमातून होणार आहे।